युद्धामुळे एकीकडे गॅस टंचाई आणि दरवाढीत सर्वसामान्य होरपळत असताना आता खाद्यतेलाचे दर सुद्धा वाढल्याचं पाहायला मिळतंय। खाद्यतेलाच्या दरामध्ये 3% वाढ झालेली आहे आणि यामुळे गृहिणींसह हॉटेल चालकांचं सुद्धा बजेट कोलमडणार असून जेवण महागणार आहे। साबुदाण्याच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। दरम्यान निर्यात केला जाणारा बासमती तांदूळ बंदरातून परत आल्यानं येत्या काही दिवसांमध्ये तांदळाच्या किमती कमी होण्याची सुद्धा शक्यता आहे। एक नजर टाकूया खाद्यतेलाच्या किमती अगोदर किती होत्या आणि आता कितीवर आलेल्या आहेत। शेंगदाणा तेल 188 वरून 194, राईचं तेल 200 वरून 204 वर केलंय। सोयाबीन तेल 153 वरून 159 वर पोहोचलंय। सूर्यफूल तेल 172 वरून 178 वर पोहोचलंय। वनस्पती तेल 160 रुपये होतं, आताही तेवढीच किंमत आहे। पाम तेल 145 वरून 148 वर पोहोचलेलं आहे। जवळजवळ 50 ते 100 रुपये डब्याला वाढलेले आहेत। आपल्याकडे जे पण तेल येतं ते मोस्टली सनफ्लॉवर येतं, अर्जेंटिना, रशिया, युक्रेन त्या साईडने येतं आणि सोयाबीन पण तिकडून येतं, अर्जेंटिना, ब्राझील आणि पामोलिन वगैरे मलेशिया, इंडोनेशिया येतं। पण क्रूड ऑइलचे दर भयंकर वाढले, प्रति डॉलर 100 रुपयाच्या वर दर गेले। त्याचा इम्पॅक्ट बायोडिझेलमुळे होतं, त्यामुळे तेलाचे दर 50 ते 100 रुपये वाढलेले आहेत। हां, स्टॉक भरपूर आहे, मुबलक प्रमाणात स्टॉक आहे, कुठलीही शॉर्टेज जाणवणार नाही, काही होणार नाही। इंडियन नवीन आता उन्हाळी पीक पण चालू होईल, त्यामुळे आपल्याला मोठं असं टंचाईवर कधीच भासणार नाही तेलाची। आपण स्वतः आत्मनिर्भर आहोत, आपल्याकडे स्टॉक भरपूर आहे, आपले क्रॉप वर्षातून 2दा येतात, त्यामुळे ते माल भरपूर पुरतो।